नमस्कार. नमस्कार. सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमात काल श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर इथं कार्यरत असणाऱ्या इंचार्ज सिस्टर यांचा सन्मान करण्यात आला. यातील सत्कार मूर्तींशी आपण बातचीत करीत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आपण कुठं काम करता ते सांगा. माझं नाव अपर्णा बळीराम डेरे. मी श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयामध्ये आता परिसेविका म्हणून काम करते. ठीक आहे. आपलं शिक्षण किती झालं व कुठं झालं? माझं FY BCom होऊन मी नर्सिंग कोर्सला आलेली. त्याच्यानंतर पुन्हा मी BA केली. BA केलं? हो. नर्सिंगला येण्यासाठी सायन्स असणं गरजेचं आहे असं म्हणतात. हो. मग आपल्याला BCom असताना कसं मिळालं? हो, त्यावेळेस सर म्हणजे ठराविक कास्टसाठी म्हणजे कोटा असायचा आणि त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं. ओके, म्हणजे त्या कॅटेगरीतलं सायन्स झालेलं नाही अशी विद्यार्थी नसेल तर तुम्हाला मिळून गेलं. आपण आतापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता? मी आतापर्यंत अधिपरिचारिका या पदावर काम करत होते. आणि आता प्रमोशन कुठल्या पदावर मिळालं? परिसेविका या पदावर आता सध्या कार्यरत आहे. अधिपरिचारिका म्हणून कामाचं स्वरूप काय होतं? काय काम करायला? अधिपरिचारिका म्हटलं तर सर आधी ओव्हर घेणं म्हणजे नाईटच्या लोकांची ओव्हर घेणं, मग बेड मेकिंग, मग कोणत्या पेशंटला कोणत्या नर्सिंग केअरची गरज आहे, त्यानंतर डाएट, अजून इंजेक्शन मेडिसिन आणि बाकीचं मग त्याचे इन्व्हेस्टिगेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एक्सरे, सोनोग्राफी वगैरे त्या ठिकाणी पाठवणं, कॉल असायचे आणि डॉक्टर राऊंड सगळे अटेंड करावं लागायचं. डाएटमध्ये काय बघता तुम्ही? म्हणजे रुटीन पेशंटला वेगळं डाएट आणि सर त्याच्यामध्ये डायबिटिक पेशंटला वेगळा डाएट असतो आणि BPच्या पेशंटला वेगळा डाएट असतो, म्हणजे सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट असतं आणि असं वेगवेगळं म्हणजे त्या रोगाप्रमाणे किंवा डायग्नोसिसप्रमाणे डाएट सेपरेशन केलं जातं. आणि एखादा पेशंट जर खाऊ शकत नसेल, त्याला नाकात नळी घातली असेल तर त्याला आपण MD म्हणजे मिल्क डाएट देतो किंवा गंजी आपल्या इथं अवेलेबल आहे, ते मिळतं. दिवसातून किती वेळा द्यायला लागतं? दिवसातून जसं ऑर्डर आहे तसं त्याप्रमाणे, पण मॅक्झिमम सर 4 आवरली देतात. 4 आवरली ते नळीमध्ये नळी घालून त्यातून ते होतच राहायचं. स्टाफ नर्स म्हणून तुम्हाला बेड साईड रुग्णसेवा करायला लागली आणि आता इंचार्ज सिस्टर म्हणून काय जबाबदारी वाढली? इंचार्ज सिस्टर म्हणून जबाबदारी सर कसं आहे माहिती आहे का, आता कसं तेव्हा 8 तास ड्युटी करून आपण म्हणजे घरी जात होतो, परंतु आता 24 म्हणजे ती प्रत्येक वॉर्डमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम कसं स्टाफ लोक सिस्टर असं आहे, मग त्या प्रॉब्लेमला आम्हालाच फेस करावं लागणार आहे. 24 आवर्स तुम्हाला ऑन फोन तुम्हाला अवेलेबल गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही स्टाफ नर्स असता त्यावेळेला तुम्ही सुट्टी घेण्यासाठी तुम्हाला इंचार्ज सिस्टरची परमिशन घ्यायला लागते आणि तुम्हाला ती मिळते. आता तुम्ही इंचार्ज सिस्टर झालेला आहात, तेव्हा तुम्ही सगळ्या स्टाफच्या सुट्ट्या कशा मॅनेज करता? मॅनेज सर त्यांची आम्ही एक बुक केलेलं आहे, जे डिमांड बुक आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांचे जर एखाद्या 2 स्टाफचे एकाच दिवशी सुट्टी येत असेल तर तिला रिक्वेस्ट करून किंवा तिचे प्रॉब्लेम मॅक्झिमम प्रॉब्लेमकडे आम्ही लक्ष देतो. जिचा मेजर प्रॉब्लेम आहे तर मेजर प्रॉब्लेम जिचा आहे तिला सुट्टी देते, म्हणजे तिथं थोडंसं मनाची पण मन दुखू नये याचा आमचा हे कल असतो. स्टाफ नर्स म्हणजे काम करायचं आणि घरी जायचं, पण इंचार्ज सिस्टर म्हणजे सगळ्या स्टाफ नर्सेस कामाचा आढावा घेणं आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्या सुट्ट्या सगळ्या मॅनेज करून आपला वार्ड कसा व्यवस्थित रन होईल हे पाहणं, ही जबाबदारी आता वाढलेली आहे. नर्सिंग क्षेत्रात येण्याची आपल्याला प्रेरणा कशी मिळाली? मला नर्सिंग क्षेत्रामध्ये येण्यासाठी सर ती ट्रॅजेडी आहे. मी BCom साईडला असताना इकॉनॉमिक्सला माझे एक सर होते, ते दराडे म्हणून होते, संगमेश्वर कॉलेजला शिकलेली आहे. तर ते नेहमी काय म्हणायचे, वर्गात आल्यानंतर त्यांना शिकवण्यापेक्षा BCom म्हणजे बिनकामाची डिग्री असं बोलायची सर. आणि आत्ता पूर्वी मुलाखत दिलेली संध्या गावडे ही माझी बालमैत्रीण आहे. मग ते इथं आल्यानंतर तिच्या थ्रू मी इकडं आलेली, तिची प्रेरणा मिळाली मला. नोकरीवर असताना चांगले वाईट अनुभव येत असतात, पण या क्षेत्रामध्ये नर्सिंग क्षेत्र हे रुग्णसेवेचं क्षेत्र आहे, रुग्णांचे प्राण वाचवण्याचं क्षेत्र आहे. तर असा काही एखादा प्रसंग की ज्यातून तुम्हाला आनंद मिळाला, समाधान मिळालं? सर तसं मी ICU मध्ये असताना म्हणजे कसं तिथे स्नेक बाईटचे पेशंट भरपूर येत होते,
तर न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट किंवा दुसरे ते आल्यानंतर कसं व्हायचं, नेमकं अचानकच ते सडनली अनकॉन्शियस व्हायचे. परंतु मग त्यांची 2 दिवसामध्ये ते रिकवर होऊन पुन्हा वॉर्डात शिफ्ट होऊन मग घरी जायचे. तेव्हा घरी जाताना मात्र येऊन भेटून जायचं ते, मग तेव्हा छान वाटायचं. नोकरीच्या संदर्भात काही एखादा कटू वाईट अनुभव असल्यास सांग. नाही सर. नोकरी करीत असताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात काय अडचणी आल्या का आणि कुटुंबाकडून काय सपोर्ट मिळाला? हो सर, तेव्हा आधी आत्ताच्या ज्या नवीन लागलेल्या आहेत स्टाफ, त्यांना म्हणजे जी हे आहे म्हणजे डिलिव्हरी रजा आहे ती जास्त आहे, पण आमच्या वेळेस थोडी कमी होती. त्यामुळं माझी मुलगी 7 महिन्याची असतानाच मला नाईट शिफ्ट करावं लागली. तेव्हा घरचे म्हणजे आई वगैरे समजून घेतले किंवा सांभाळले तिला, त्याच्यामुळं मी ती करू शकते. कुटुंबाकडून चांगला सपोर्ट मिळाला. शासन सेवेत असताना पूर्वी 3 महिने मॅटर्निटी लिव्ह असायची आणि आता 6 महिने झालेली आहे. तर त्यावेळेला त्यांना 3 महिन्याच्या आतच त्यांना लवकरात लवकर ड्युटी जॉईन करायला लागायची आणि ऑब्व्हियसली या क्षेत्रात असल्यामुळे नाईट ड्युटी करायला लागायची. नर्सिंग पेशाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता? सर, नर्सिंग पेशा म्हणजे सर एक पुण्याचं तर काम आहेच, परंतु सर जे म्हणजे मी तर म्हणते फार रेअर लोकांनाही म्हणजे संधी मिळते. त्यातल्या त्यात मला म्हणजे मी भाग्यवान समजते किंवा माझं भाग्य आहे या पेशामध्ये आहे. जर तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम केलेलं आहे आणि आता इन्चार्ज सिस्टर झाला आहे, तर तुम्ही नवीन स्टाफ नर्सेसना काय सल्ला द्याल? सर, सध्याची पिढी कसं आहे, त्यांना नर्सिंग केअर नको आहे. डायरेक्ट MSc BSc करून येतात आणि नंतरून त्यांना म्हणजे आरटी फिडिंग जरी करायचं म्हटलं तरी हे आम्ही करणार नाही आहे, अशी परिस्थिती आहे. पण जे बेसिकच नाही सर तुम्हाला माहीत असून म्हणजे माहीतच नाही आहे, तर तुम्ही पुढं म्हणजे त्याचं कसं हे करणार आहे ना. जे तुम्ही काय शिकवणार आहे, जरी तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे, म्हणजे बेसिक करून माहिती करून घ्या. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही GNM करूनच पोस्ट ग्रॅज्युएट झालेलात, मग तुम्ही बेसिकच शिकून घ्या असं बोलते सर. थेअरी नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं आणि विशेषतः प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळेला आपल्या मनाची अशी जडणघडण असणं गरजेचं आहे की आम्हाला रुग्णसेवा करायची आहे आणि त्या पद्धतीनं असेल तरच ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. जर आजकाल 10वी-12वी नंतर मुलं जर नर्सिंग करिअर ऑप्शन म्हणून जर निवडू इच्छित असतील तर त्यांना आपण काय सल्ला द्याल? सर, हा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता भरपूर बेकारी वाढलेली आहे, त्याच्यामुळं हा चांगला म्हणजे स्वार्थाच परमार्थ आहे. आणि म्हणजे जरी प्रायव्हेटमध्ये जरी केलं तरी पण सर आता मी ह्याच्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे बोलते म्हणजे तर तरी पण त्यांना तिथं म्हणजे थोडंफार हे मिळू शकतं. आणि जर आपण नर्सिंग केअर करतो त्याचे मेंटली हे पण सॅटिस्फॅक्शन पण मिळतं त्याचं. विशेषतः कोविड कालावधीनंतर नर्सिंग क्षेत्राला खूप डिमांड आलेला आहे. विशेषतः परदेशामध्ये पण नोकरीच्या संधी खुल्या झालेल्या आहेत. भारतीय नर्सेस हे अतिशय सेवाभावी वृत्तीने काम करतात अशी संपूर्ण जगामध्ये प्रतिमा असल्यामुळं आणि कोविडनंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सिंग क्षेत्रामध्ये घरातलं कुणीतरी असावं असं वाटत असल्यामुळं नर्सिंग क्षेत्राकडे ओढा फार वाढलेला आहे असं मला वाटतं. काल सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सन्मान सावित्रीच्या लेखीचा याच्या अंतर्गत आपला सन्मान झाला, याबद्दल आपण काय सांगाल? सर, फार सुंदर वाटलं. अगदी न भूतो न भविष्यती असा सन्मान मला तर वाटत नाही पुन्हा होईलच, पण आत्ता तुम्ही आमचा सन्मान केला सर, त्यामुळं फार छान वाटलं. अगदी मस्त, सांगता येत नाही शब्दामध्ये. आपण काम करत असतो आणि काम करत असताना आपल्याला काही मिळावं किंवा म्हणून आपण काम करत नाही, पण कुणी जर कामाचं कौतुक केलं तर ते चांगलं वाटतं असंच आता आपल्याला सिस्टरांनी सांगितलेलं आहे. आज आपण इथं आलात आणि आपले अनुभव शेअर केलेत, याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.